बिग बॉस मराठी सीझन 5 लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे मी, कारण की यावर्षी बिग बॉस मराठी सीझन 5 हा पूर्णपणे सरप्राईजेसनी भरलेला असणार आहे आणि कुठे ना कुठेतरी त्याचा फायदा हा प्रेक्षकांनाच होणार आहे. कारण की प्रेक्षक जर खुश असतील तरच मेकर्स खुश असतील आणि मेकर्स जर खुश झाले तरच अजून छान छान अशा गोष्टी ते करत राहतील बिग बॉस साठी, कारण की त्याचा परत फायदा होईल प्रेक्षकांना. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो, आपल्या चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब खूप मोटिवेट करतं. आणि यावर्षी आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायचा प्रयत्न करणार आहोत, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. कारण की तुमच्या प्रेमामुळे आपले 1000 सबस्क्रायबर देखील आता पूर्ण झालेले आहेत आणि लवकरच आपण खूप सारे मोठे मोठे माइलस्टोन जे आहेत ते आपण पूर्ण करणार आहोत. तर चला आता मुद्द्याकडे वळूया, म्हणजे की बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये बदल कुठले कुठले असणार आहेत. तर सर्वात प्रथम जे बदल आहे तो म्हणजे होस्ट चेंज केलेला आहे मित्रांनो. होस्ट चेंज झालेला आहे. यावर्षी महेश मांजरेकर होस्ट नाहीयेत. होस्ट महेश मांजरेकर जरी नसले ना तरी रितेश देशमुखचा एक वेगळा स्वॅग आहे, रितेश देशमुखची एक वेगळी ऑडियन्स आहे, रितेश देशमुखला मानणारा एक वर्ग वेगळा आहे. हे सगळे गोष्ट इथं फॅक्ट असे मध्ये येते आणि खूप जास्त प्रमाणात फायदा हा बिग बॉसलाच होणार आहे. कारण की रितेशची जी ऑडियन्स आहे ती 100% बिग बॉसकडे येणार आणि त्याचाच फायदा बिग बॉसलाच होणार आहे. आणि त्याचा फायदा करून घेण्यासाठी यावेळेस टास्क देखील खूप वेगवेगळ्या प्रकारचे येणार आहेत. कारण की टास्कवरच सगळा गेम अवलंबून आहे असं नसतं, पण टास्क असे आणतील की जे बघून प्रेक्षकांना मजा येईल. आणि मला असं वाटतं आता कुठे ना कुठेतरी जे बिग बॉस हिंदीचं जे कन्सेप्ट आहे ना, की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे स्टोरी बिल्ड करतायत किंवा काय होतं त्याला, त्यांची एक बोलण्याची स्टाईल किंवा तुम्ही जेवढा टाइम देताय ना टास्कवर, तुम्ही यावेळेस विनर होणार नाहीत असं तरी मला वाटत आहे. कारण की हिंदीमध्ये ज्या पद्धतीने आता चाललंय ना, की जो चांगल्या पद्धतीने स्टोरी लाईन तयार करतोय, की ज्या पद्धतीने बोलतोय, काय 1 लाइनर मारतोय, 10 लाइनर मारतोय, जोक मारतोय, हसतोय, बोलतोय, स्वतःचं मत मांडतोय, असे लोक सध्या जिंकत आहेत. कारण की तुम्ही बघितलं असेल तर MC स्टॅननी काय केलं होतं तर काय नव्हतं केलं, तो फक्त जिंकला कशाच्या जोरावर, तर त्याची जी बोलण्याची पद्धत होती, त्याचे जे काही बोलण्याचे जे काही डायलॉग्स होते ते खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायरल झाले. आणि मुनावर फारुकीमध्ये पण काय तो काय लई स्पोर्ट खेळणारा, लईच असा तगडा होता का, तर नाही मित्रांनो. आता सगळी गोष्ट चालू आहे ती म्हणजे स्टोरी लाईनवर तुम्ही स्वतःला तिथं कसं प्रेझेंट करताय, तुम्ही तुमची मतं कसे मांडताय, याच सगळ्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टी आता चालू आहेत. आणि मराठीमध्ये देखील तोच बदल हा यावर्षी आपल्याला बघायला भेटू शकतो, की तुम्ही टास्क कुठल्या पद्धतीने करताय त्यापेक्षा जास्त चांगलं की तुम्ही काय पद्धतीने तुम्हाला स्वतःला पोर्ट्रे करताय सगळ्या जनतेसमोर, ते एक खूप मोठं मॅटर यावेळेस असणार आहे. की त्या दृष्टिकोनातून यावेळेस विनर्स वगैरे ठरू शकतात किंवा वोटिंग पोल्स त्यानुसार देखील बदलू शकतात. तर ही एक खूप मोठी बदल ही यावर्षी झालेली आहे. तर अजून एक जो बदल झालेला आहे तो म्हणजे यावेळेस बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जे यंगस्टर्स आहेत, यंग ब्लड हे यावर्षी बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की जुन्या पुराण्या लोकांना आणून जे 60, 65, 70 ओलांडून गेलेले आहेत अशांना आणून त्यांना आता टार्गेट नाही करायचंय की जे 70, 60, 50 वर्षाचे आहेत त्यांना नाही टार्गेट करायचे. त्यांना यावेळेस त्यांचं टार्गेट आहे की युथला जास्तीत जास्त कॅप्चर करायचं आणि युथला कॅप्चर करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये युथला कसं हॅप्पी करता येईल या दृष्टिकोनातून यावेळेस बिग बॉस मराठी सीझन 5 होणार आहे. आणि त्यामुळेच बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये यावेळेस यंग कंटेस्टंट आपल्याला बघायला जास्तीत जास्त मिळणार आहेत. त्याच्या मागचं कारण हेच आहे की त्यांना युथ जो सगळा आता हिंदीकडे गेलेला आहे ना, तो युथ सगळा मराठीकडे आणायचा आहे. कारण की पॉप्युलर कंटेंट क्रिएटर्स हे आपल्या बिग बॉस मराठीमध्ये येतील. अजून जे जास्तीत जास्त फेमस आहेत, जे मोठे जरी असतील जरी वयाने, ते जे जास्त फेमस आहेत ना अशा लोकांनाच बिग बॉसच्या घरात आणण्याचा प्रयत्न यावेळेस होणार आहे. तर नक्की तुम्ही बघायला हे विसरू नका की कुठल्या प्रकारचे टास्क यावेळेस होणार आहेत. अजून एक अशी खबर मिळाली आपल्याला की खूपच वेगवेगळ्या प्रकारचे वाईल्ड कार्ड एंट्रीज असणार आहेत, सरप्राईज इव्हिक्शन असणार आहेत, कधी पण आधेमध्ये कधी बी उडवणार कोणाला बी आणि कधी मध्ये कोणाला कसं बी आणणार. या अशा सगळ्या गोष्टी यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. कारण की अशा सूत्रांकडून आपल्याला कळतंय की यावेळेस पूर्ण सरप्राईजेस असणार आहेत. आता फक्त गोष्ट अशी राहिलेली आहे की कंटेस्टंट पण यावेळेस 16च राहत आहेत की काही जास्त खालीवर होत आहेत, काही सांगता येत नाही. ह्याच्यात देखील बदल होऊ शकतो अशी देखील आपल्याला माहिती मिळाली की कंटेस्टंट 16 नसून त्याच्यापेक्षा जास्त देखील असू शकतात. आणि मग ह्याचा फरक यांच्या डेजवर पडेल. आणि माझी इच्छा आहे की यावेळेस बिग बॉस मराठी सीझन 5चा जो सीझन आहे ना
तो 100 दिवस न चालता 120, 125, 130 दिवस चालावा आणि त्यासाठी सगळे युट्यूबर्स देखील प्रयत्न करत आहेत, मेकर्स देखील कलर्सचे करत आहेत की यावेळेस बिग बॉस जास्त दिवस चालावा, जास्तीत जास्त TRP मिळावा. तर या दृष्टिकोनातून सर्वांची आता झंझट चालू आहे, सगळ्यांची खटापट चालू आहे, सगळ्यांची मेहनत चालू आहे. प्रत्येक जण त्याच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोय, सगळ्या गोष्टी समोर आणायचा प्रयत्न करतोय. का तर फक्त बिग बॉस मराठी सीझन 5 हे चालावं. तर मित्रांनो तुमचं काय मत आहे ना हे नक्की कमेंट्समध्ये कळवा, कारण की तुमचं मत खूप महत्वाचं आहे. असं नाहीये की तुमच्या मताला काही व्हॅल्यू नाहीये. आणि तो देखील एक बदल आहे की यावेळेस बिग बॉस आपले जे प्रेक्षक आहेत ना त्यांच्या मताला जास्तीत जास्त प्राधान्य देणार आहे. तर तुम्ही तुमची मतं जी आहेत ना ते परखडपणे मानू नका, मांडा. माझं नाक पॅक व्हायला लागले, सर्दी झाली. तर तुम्ही तुमचं मत एकदम परखडपणे मांडा आणि त्याच दृष्टिकोनातून आता बिग बॉस यावेळेस खेळायचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही तुमचं मत एकदम स्पष्ट मांडायला चालू करा, काही टेन्शन नाही, आम्ही आहोत. तुम्ही आमच्या व्हिडिओ खाली येऊन शिव्या द्या, कंटेस्टंट बद्दल शिव्या द्या, कोणाला काय चांगलं बोलायचं चांगलं बोला, काय करायचे ते सगळं करा, कारण की आपलं हे चॅनल आहे फक्त प्रेक्षकांसाठी. मित्रांनो तुमचं सगळं मत आहे ते कमेंट्समध्ये मांडा आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.